झी 24 तास एक पाऊल पुढे। वेदनेची 20 वर्ष आपल्यासोबत राकेश मारिया आहेत। राकेशजी, आज तुम्ही एटीएसचे प्रमुख आहात। 20 वर्षाचा हा काळ, नेहमीच गन पॉइंटवर असलेले चाकरमानी, या सगळ्याकडे तुम्ही कसं पाहता आणि या सगळ्याकडे जबाबदार पोलीस म्हणून तुमची नजर काय सांगते? वर्ल्डमध्ये कोणताही शहर, कोणतीही कंट्री हे सांगू शकत नाही की वी आर फ्री फ्रॉम द थ्रेट ऑफ टेररिस्ट स्ट्राईक। आता ही जे कॅन्सर आहे संपूर्ण जगात पसरलेला आहे। आम्हाला प्रॉब्लेम हे आहे की पाकिस्तान एकदम जवळचा देश आहे, कल्चरल अँड एथनिक सिमिलॅरिटीज आहे, आणि इंडिया इज अ मल्टीकल्चरल सोसायटी। तर या मल्टीकल्चरल सोसायटीमध्ये काही ना काही लोक असणार ज्यांना काही डिसग्रंटलमेंट असणार, तर हे लोक जे आहे दे फॉल इझी प्रे टू इंडॉक्ट्रिनेशन। आता आम्ही आमच्या कडून गव्हर्नमेंटच्या कडून हे जे फिलिंग ऑफ परसिक्युशन आहे ते लवकरात लवकर दूर केली पाहिजे, ज्यामुळे लोक इंडॉक्ट्रिनेट होणार नाही याच्यावर जास्त भर देण्यात येत आहे। पब्लिक कॉन्टॅक्ट प्रोग्राम्स आम्ही करत आहोत। तर पोलिसांचं पुढे वर्ल्ड वाईड खूप चॅलेंज हे टेरर आता व्हेरी बिग चॅलेंज आजच्या सिच्युएशनमध्ये आहे। आमचे आता प्रत्येक पोलीस स्टेशन, प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये अँटी टेरर सेल्स सुरू करण्यात आलेले आहे। तर गव्हर्नमेंटतर्फे, डिपार्टमेंटतर्फे ऑल आउट एफर्ट्स आर बीइंग मेड टू कंट्रोल टेररिझम, आणि चांगल्या प्रकारची इन्फॉर्मेशन, इंटेलिजन्स आली पाहिजे, ते करण्याच्या मागे गव्हर्नमेंटचा उद्देश आहे। तर एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे, आम्ही 9 टेरर अटॅक प्रिव्हेंट करतोय, आणि ते लोक एक जर केलं तर आपला म्हणणं असतो की इंटेलिजन्स फेलियर आहे। आता आम्ही 9 जे प्रिव्हेंट केले ते कोणाला माहीत नाही, त्यांना फक्त एकच सक्सेस पाहिजे, आणि आमचं नक्कीच प्रयत्न आहे की ते 10वी पण नक्कीच ही जबाबदारी आहे ती सर्वसामान्य नागरिकांनी ओळखून घेण्याची आहे। धन्यवाद राकेशजी आमच्याशी बोलल्याबद्दल। प्राईम वॉचमध्ये आज आपण पाहिलं की वेदनेची 20 वर्ष, पण खरी गरज आहे ती पोलिसांवर पेक्षा प्रत्येक माणसानं सदरक्षणाखाली निघणं, ही जबाबदारी स्वतःवर गोंदवून घेण्याची। आजच्या प्राईम वॉचमध्ये इथेच थांबूयात। पाहत राहा झी 24 तास एक पाऊल पुढे। झी 24 तास एक पाऊल पुढे।